नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 53वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। नर्मदा परिक्रमा अनुभव कथन हा 53वा भाग। बरेला म्हणजेच शहराच्या शेजारचं मोठं शहरासारखंच गाव असलेलं हे बरेला गाव। रात्री ठणठण गोपाल दादा दरबार या मंदिरामध्ये मुक्काम केला आणि आता पहाटे ठरल्याप्रमाणे 3 वाजता उठलो आणि 3 वाजता उठून त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला टॉयलेट बाथरूम वगैरे तिकडे जाऊन आमचा नित्यविधी आटोपून आलो आणि स्नानही करून आलो। आता आल्यावरती अजून तर कुणी जागं झालेलं नव्हतं, म्हणून आम्ही पुन्हा दरवाजा आतून लावून घेतला। कारण कुणी जर जागं झालं आणि लोक म्हणतील अरे दरवाजाची चावी पुजारीने ह्यांच्याकडे ठेवली काय, पण तो पुजारी त्याने माझ्याकडे बघून म्हणजेच तो म्हटला माताजी आपल्यासोबत आहे म्हणून तुम्ही असं उघड्यावर नका इथे झोपव म्हणून त्याने रूमची चावी दिली होती। तर लोक तर काही म्हणतील की चावी ठेवली आता सामान इकडं तिकडं जातं, कुठं काय होतं, लोक अनेक तऱ्हाचे असतात, म्हणून त्यांनी सांगितलं होतं की कुणाला कळता कामा नाही मी तुम्हाला चावी दिली म्हणून। आणि आम्ही त्या ठिकाणी आता पूजा आरती केली। आरती झाल्यावर आतमध्ये सगळं सामान होतं, चहा साखर सगळं काही डबे आम्हाला दिसत होते, म्हणून माझ्या पतिदेवाने सांगितलं आपण मस्त चहा करू। मग मी म्हटलं मी करते चहा, तुम्ही आवरा तोपर्यंत। ते म्हटले नाही नाही आज मी चहा करतो, तू बसून राहा, थंडी खूप आहे ना, तू आत अंगावर घेऊन बसून राहा। स्लिपिंग बॅगमध्ये मी तशीच बसून राहिले। आम्ही सगळेच शांत गपचूप बसलेलो होतो ज्याच्या त्याच्या आसनावरती। माझे पतिदेव म्हटले मी चहा करतो। मला काय माहिती आता ह्यांना चहा येतो की नाही येतो। मग त्यांनी लगेच चहा करण्यासाठी मोठं पातेलं घेतलं आणि 2 तांबे पाणी टाकलं। आता एवढा चहा, आंघोळही झालेली होती, एवढं चहाचं काय करणार होतं, पण तरी त्यांनी 2 तांबे पाणी टाकलं आणि साखर तर इतकी टाकली, साखरेचं कधीच माप नसतं त्यांच्याकडे, खूपच साखर आणि खूप गोड खाणारे आहेत। त्यांना असं वाटलं चहा पावडर किती टाकायची हे त्यांना माहिती नाही, चहा पावडरसुद्धा इतकी मोठी टाकली। आता चहा कसा झाला असावा त्या चहालाच माहिती। चहा झाल्यावर ते म्हटले चला आवरा, आता कपडे वाळत घातलेले होते म्हणे लगेच भरून घे कॅरीबॅगमध्ये। ओले कपडे कॅरीबॅगमध्ये भरले, लगेच माझ्या बॅगमध्ये ठेवून मी माझं आवरून पटकन लगेच तयार झाले। चहा उकळला आहे ना, मग आता चहा घ्यायचा आहे, तर आम्ही आमच्या ताटामध्ये चहा घेतला। जे ताटं होते आमच्यासोबत त्या ताटात चहा ओतला सगळ्यांना सारखा, पण आता ताट भरून भरून चहा झाले 2 तांबे म्हटल्यावर। आणि चहा असा दिसायचा की हा चहा पावडरचा आहे की गुळाचा आहे की का दुसरंच काहीतरी आहे, काळा काळा भंगार चहा दिसायचा, कारण चहा पावडरच तेवढी होती, साखरही तितकीच, तो घट्टही तेवढाच झाला होता। नेमकं कडू लागत होता की गोड लागत होता तेच कळत नव्हतं। मी तर 2-3 घोट घेतले आणि मी म्हटलं मला नको। ते म्हटले तू अशीच करती, तुला सांगितलं होतं मी की जिभेचा विचार करायचा नाही, फक्त नर्मदा मैयेचा विचार करायचा, जे समोर येईल ना ते त्याचा आनंदाने स्वीकार करायचा। मी म्हटलं अहो मला गिळतच नाही ती। ते म्हटले गिळत नाही ना, मग फेकून दे। आता त्यांना माझा थोडा रागच आला तेव्हा, म्हणून मी म्हटलं आता नको त्यांना राग यायला आणि नको वाईट वाटायला, म्हणून बिघडाबिघडी होण्यापेक्षा चहा घेतलेला बरा, म्हणून तू चहा डोळे झाकून पितच राहिले। एवढा कडू होता आणि एवढा गोड होता, भयंकरच। चहा डोळे झाकून पिऊन टाकला। आता सगळ्यांनी चहा घेतला, ते दोघं बाबा ते तर काय म्हणणार आहेत, त्यांना फक्त आयतं मिळालं बस झालं। मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला, भांडे वगैरे पटकन तिथं घासून ठेवले आणि लगेच
आता लॉक लावून माझ्या पतिदेवानं जिथे चावी ठेवायची सांगितली होती पुजाऱ्याने, तिथे त्यांनी चावी ठेवली आणि आम्ही नर्मदेहर म्हणून तिथून निघालो. तिथून निघाल्यावर आता रस्त्याने अंधारातच चालत होतो, खूप अंधार होता आणि रस्त्याचं काम चालू होतं. तो मोठा हायवे होता म्हणून त्या हायवेवरून मोठ्या मोठ्या गाड्यासुद्धा जात होत्या. पुढं 1-2 किलोमीटर गेल्यावर पुढे एक हॉटेल होतं डाव्या हाताला. त्या हॉटेलपुढे गाड्या थांबलेल्या होत्या आणि त्या गाड्यांचे ड्रायव्हर जे होते मोठ्या मोठ्यानं गप्पा मारत होते, हसत होते. मला त्यांचा आवाज ऐकला आणि मला खूप भीती वाटायला लागली. मी म्हटलं, अहो इथं कुणीतरी खूप मोठ्या मोठ्याने ते म्हटले, तुला काय करायचं, लोक बोलतात ना त्यांचं त्यांना बोलू दे ना, मग आपलं चल रस्त्याने. मग पण तेवढ्यात त्या हॉटेलच्या मालकाने आम्हाला कसं काय अंधारात बघितलं आणि त्यांनी आवाज दिला, नर्मदेहर आओ चाय पिओ. एवढ्या अंधारामध्ये 5 वाजलेले असतील त्यावेळी आणि लगेच आम्ही चहा घ्यायला गेलो तिकडे. मला अगोदरचीच भीती वाटत होती आणि ते लोक बघितल्यावर आणखी भीती वाटायला लागले. ते मोठ्या मोठ्याने हसायचे, त्यांच्यात गप्पा मारायचे. आता कसं तरी एका कोपऱ्यामध्ये खुर्चीवरती बसलो, पण सारखं नर्मदा मैयाला सांगत होते, नर्मदा मैया तूच आहेस ग बाई. त्या हॉटेलच्या मालकाने आम्हाला चहा वगैरे दिला आणि चहा घेतल्यावर आता आम्ही त्यांना पुढचा रस्ता विचारला. त्याने सांगितलं, पुढं गेल्यावर सरळ ह्याच रस्त्याने चालत राहा, कारण उजव्या हाताला एक रस्ता वळेल तर त्या रस्त्याने जाऊ नका. 1 किलोमीटर गेले की लगेच रस्ता उजव्या हाताला एक असेल. दोन्ही सारखेच रस्ते आहेत. तुम्हाला वाटेल नेमकं कोणत्या रस्त्याने जायचं, तर उजव्या हाताच्या रस्त्याने जाऊ नका. आम्ही म्हटलं का? तो म्हटला, तो रस्ता मंडलाला जातोय आणि तो मैयेवरून जातो. तसं मंडलाही खूप अंतर आहे आणि मैयाही खूप अंतर आहे, पण त्या रस्त्याने जर गेलात तर तो रस्ता किनारेने जातो आणि खडतर रस्ता आहे तो. त्या रस्त्याने शक्यतो परिक्रमा असे जात नाही. मलाही माहिती नव्हतं. तो म्हटला, माझं हॉटेल आत्ताचंच आहे, अजून 1 वर्षसुद्धा झालं नाही सुरू करून. पण मी इथून हॉटेल चालवत असता मी बघितलं, परिक्रमावासियांचे मी खूप अनुभव घेतले आणि जेव्हा मी परिक्रमावासियांना चहा पाजतो, जेवणाच्या वेळी कधी जेवणही देतो, तर मला खूप अनुभव आलेले आहेत. म्हणून आता मला परिक्रमावासी तसे जाऊ द्यावेसे वाटत नाही. म्हणून तो म्हटला, तुम्ही मंडलाच्या रस्त्याने जाऊ नका, कारण आम्हाला एका महात्म्याने सुद्धा सांगितलं होतं त्या रस्त्याने शक्यतो म्हणजे 1-2% लोक त्या किनाऱ्याने जातात. खूप भयंकर आहे, खूप मोठं जंगल आहे, डोंगर आहे आणि त्या रस्त्याने मी सुद्धा कधीच गेले नाही. माझी इच्छा आहे आणि होती सुद्धा की आपल्याला कधीतरी तो किनारा बघायला मिळावा. पण एका महात्म्याने, आम्ही एका परिक्रमेमध्ये निघालो होतो तिकडून, माझे पतिदेवाने सांगितलं, ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, समजायचं ही नर्मदा मैयाची इच्छा, चल आपण जाऊ. पण पुढे गेल्यावर एका महात्म्याने आम्हाला अडवलं, तुम्ही तिकडे जाऊ नका. अरे ज्याला घरी कोणीच नाही त्यानेच त्या रस्त्याने जावं. मला माहिती नाही, पण जात असतील कुणी 3 वर्षाची असे मोठी परिक्रमा असेल तर जात असतील परिक्रमा असे. पण त्या महात्म्याने आम्हाला 2 हात असे करूनच आडवे धरूनच अडवलं की तुम्ही त्या रस्त्याने जाऊच नका, बाहेरच्या मार्गाने जा. सगळे परिक्रमा असे तिकडून जातात. किनाऱ्याने गेलात तर शक्यतो तिकडून कुणी जातच नाही आणि खडतर आहे, जंगल आहे, डोंगर आहे, चढ उतार आहे आणि मैया तिकडे नद्याही दुसऱ्या आहेत, मैया तेवढीच आहे. म्हणून कोणती मैया आहे, कोणती दुसरी नदी आहे तुम्हाला कळलंही पाहिजे, नाहीतर मैया दुसरी म्हणून मैयालाच पार कराल असं काही गोंधळ व्हायला नको. म्हणून तुम्ही इकडून सरळ मार्गाने जा आणि अंतरही खूप आहे, फिरूनही खूप यावं लागतंय. म्हणून असं वाटलं जाऊ द्या, आपली इच्छा झाली पण मैयाची इच्छा नसावी म्हणून बाबाजीने आपल्याला अडवलं. म्हणून आम्ही तिकडे गेलो नव्हतो. तर इथे हॉटेलवाल्याने सुद्धा सांगितलं की तुम्ही तिकडून जाऊ नका. पुढे 1 किलोमीटर गेल्यावर ते रिछाई म्हणून गावं लागलं. तर त्या रिछाई गावामध्ये रिछाई देवीचं मंदिर आहे. आता तर तिथे एक अन्नक्षेत्रसुद्धा चालवत आहे कुणीतरी उजव्या हाताला आणि खूप सुंदर तिथे राहण्याची वगैरे व्यवस्था आहे त्यांच्याकडे. पण तेव्हा तसं काही नव्हतं. ती रिछाई माता मंदिर आणि ते रिछाई गाव, त्या रिछाईमधूनच तो रस्ता वळतो मंडलाला जायला. त्याला मंडला रोड म्हणतात. आणि पुढे जो आहे सरळ जातो तो निवास रोड आहे. त्या निवास रोडनी आम्ही पुढे आता सरळ निघालो. ना पुढे जाता जाता 4 किलोमीटर गेल्यावर देवरी पटपरा म्हणून
असं एक गाव लागलं. आता त्या गावात सकाळच्या प्रहरी गेलेलो होतो, म्हणून तिथे एक छोटंसं हॉस्पिटल आहे. तर तिथे ते डॉक्टर वगैरे बाहेर बसलेले होते. त्यांनी सांगितलं, अरे परिक्रमावासी आहे. मग आम्हाला लगेच चहा घ्यायला थांबवलं. आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला काही गोळ्या औषधं काही लागत असतील तर सांगा, काही त्रास होत असेल तर. आता माझ्या तळव्यांची खूप आग होत होती. काल दिवसभरही डांबरी रस्त्याने चाललेलो आणि अगोदरचे पाय एवढे घासलेले होते, आणखी डांबरी रस्त्याने आता पायाचे पर तळवे कातडी निघायला लागलेले होते. म्हणून मी सांगितलं, माझ्या तळव्याची खूप आग होते, तर काही मलम वगैरे असेल तर द्या. त्यांनी सांगितलं, मलम तर नाही आहे, पण बँडेज आहे, चालेल का? मग त्यांनी डेटॉलचे 2-3 बँडेज दिले आणि ते घेतले. मी लगेच पायाला चिटकवून टाकले. पायाला ती चिटकवले. आता काय माहिती काय होणार आहे, पण तिथून चहा वगैरे घेऊन निघालो आणि पुढच्या रस्त्याने चालू लागलो. पुढे आता बम्होनी चौराहा म्हणून गाव लागलं. तिथे गेल्यावर तिथेसुद्धा थोडं थांबलो, पाणी वगैरे प्यालो, थोडं बसलो, पण काही चहा वगैरे काही घेतला नाही, कारण कुठं काही दिसलंच नाही. तर असंच पुढे धनपुरी म्हणून गाव लागलं. त्या धनपुरीमध्ये तेव्हा माहिती नाही, पण आता तिथे एक अन्नक्षेत्र आहे. ते अन्नक्षेत्र पुणेचीच ती काही समिती आहे, तर त्यांच्या माध्यमातून ते अन्नक्षेत्र चालू आहे, मा नर्मदा सेवा समिती म्हणून. तर ते धनपुरीमध्ये खूप सुंदर आहे. राघवसोबत असताना तिथे मुक्काम झाला होता, कारण तिथेसुद्धा राघवला एक प्रेतात्मा दिसला होता. म्हणून तिथलीसुद्धा जो प्रसंग घडला तो भयंकरच आहे. राघवच्या परिक्रमेचे रेकॉर्डिंगमध्ये ते सांगून जाईल. म्हणून त्या धनपुरीमध्ये आम्ही गेलो. गाव मोठं होतं आणि रस्त्याच्या कडेला खूप दुकानं वगैरे होत्या. मग तिथेसुद्धा थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता परत पुढे चालू लागलो, कारण आता दिवसभर कुठे थांबून स्वयंपाक बनवायचं म्हटलं तर नको वाटत होतं. आता हा रस्ता पार केलेलाच बरा आहे, हे सगळं अंतर काटून गेलेलंच बरं आहे. म्हणून पुढे धनपुरीच्या पुढे डॅडी आणि डॅडीच्या पुढे पहाडी खेडा गाव लागलं. पहाडी खेडा तर पहाडामध्येच होता. आता पुढे पुन्हा एवढं जंगल आणि इतका डोंगर की भयंकरच. अगदी असं वाटायचं आपण शुलपाणीच्या जंगलातून चालतो की काय, असं डोंगर सगळे दिसायचे आणि असं जंगल होतं. दोन्ही बाजूंनी दाट झाडी आणि छोटासा डांबरी रस्ता. आता दिवसभर चालून चालून फक्त चालणे. मग कुठे बिस्किट घे, कुठं काय घे, असं खात पीत चालत होतं. पुढे गेल्यावर मनेरी म्हणून गाव लागलं 3-4 किलोमीटरवरती. आणि त्या छोटे छोटे गाव लागतच होते, पण कुठे काही व्यवस्था जास्त नव्हती. मनेरीच्या पुढे कहाणी म्हणून गाव लागलं 5-7-8 किलोमीटरवरती. दिवसभरचं अंतर खूप काटत होतं. आजचा प्रवास खूप चाललेला होता, कारण माझ्या पायाला आता बँडेज लावलेलं होतं, पण एवढं काही कळत नव्हतं. पण थोडी थोडी आग व्हायचीच बाजूंनी, दोन्ही बाजूंनी चालूच होता प्रवास. आणि पुढे आता सकरी म्हणून गाव लागलं. आता ते सकरीमध्ये सुद्धा सदाव्रत दिलं जायचं पूर्वी. म्हणजे आम्ही जेव्हा परिक्रमेमध्ये गेलो आणि माझे पतिदेवाने सांगितलं मी इथं आलो होतो तेव्हा इथे सदाव्रत देतात, तिथं थांबायचं ठरलं. पण पुन्हा सगळ्यांनी सांगितलं, अरे कधी बनवणार, इथं तर कोणती व्यवस्था नाही आहे, फक्त सदाव्रत घेणार, पण इथं सरपणही आणावं लागेल, इथं चूल मांडावा लागेल, सगळेच कुटाणे आहेत, दुपारच्या वेळी इथं वेळ घालवून आपण रात्री मुक्कामाला कुठं जाणार आहोत. मग जंगल, पुढे सगळं जंगलच आहे. म्हणून तिथे पाणी वगैरे प्यालो आणि सदाव्रत होतं त्यांच्याकडून फक्त चहा घेतला. आता तिथे अन्नक्षेत्र चालवत आहेत एक जोडपं, तर तिथे चांगली व्यवस्था आहे आता सकरी गावामध्ये. म्हणून त्या नर्मदा कुटी सकरी असं ते ठिकाण. म्हणून पुढे निघालो. तर पुढे गेल्यावर असा मोठा कॉर्नर आहे त्या रस्त्याला. त्या ठिकाणी थोडं थांबलो आणि बसून पाणी वगैरे पिलो, थोडं बिस्किट वगैरे खाल्ले. तर तिथे एवढे सगळे आदिवासी मुलं, कारण आता सगळे आदिवासीच एरिया होता. त्या ठिकाणी गेल्यावर
ती मुलं अशी आजूबाजूने उभे राहिले. आता आम्ही बिस्किट खातो आहे आणि ते बाजूने उभे आहेत, म्हणून 2-2 4-4 बिस्किट त्यांना दिले आणि पाणी पिऊन पुन्हा चालायला लागलो. पुढं गेल्यावर 1-2 किलोमीटर चालून गेल्यावर आता सगळा चढ लागला. म्हणजे डोंगर आहे, सगळा घाट आहे आणि तो घाटही खूप मोठा आहे. आता घाट चढत होतो. घाट चढता चढता माझ्या पतिदेवाने सांगितलं, पुढे एक देवीचं मंदिर आहे, आपण तिथं थोडं थांबू. म्हणून तो घाट चढून गेलो. आता घाट चढत असताना आणि उन्हाचा टाईम झालेला आहे, अगदी दुपारची वेळ आहे. आता तो घाट चढत असताना अर्ध्या घाटात म्हणजे 2-3 किलोमीटरपर्यंत झाडंसुद्धा नाही आहेत. खाली झाडं आहेत, वरती चढताना झाडं नाही आहे. गाडी पाठीमागून आली तर गाडीसुद्धा इतकी स्थिराने चालायची, कारण खूप नीटच असा घाट आहे. तो घाट चढून गेलो, ते 4-5 किलोमीटर गेलो असतील, 4 किलोमीटर तरी. तर पुढे ते डाव्या हाताला बंजारी माता मंदिर लागलं. ही बंजारी माता ही जंगलातच का राहते कोणाला माहिती, पण जंगलात राहून परिक्रमावासियांची सुविधा तरी होते. मंदिर खूप छोटं आणि खूप सुंदर आहे, अगदी रस्त्याचे एकदम कडेलाच आहे. आता तर तिथं खूप सुंदर व्यवस्था झाली. तिथं कुणाला तरी अन्नक्षेत्र वगैरे असं काही चालवायला दिलेलं आहे. तर आपण कधी तिथं गेलो तर तिथं सेवा होते. आम्ही राघवला घेऊन गेलो तेव्हा एक मुलगी तिथे होती, तिने आम्हाला चहा वगैरे बनवला होता. तिथे एक छोटं हनुमानजीचं सुद्धा मंदिर आहे आणि थांबण्यासाठी मुक्कामासाठी व्यवस्था नसेल तिथे कदाचित, पण छोटीशी एक खोली वगैरे आहे की तिथं आपण थांबू शकतो, थोडा वेळ बसू शकतो, आराम करू शकतो. झाडंही आहे आणि जास्त पटांगण नाही, कारण तिकडून लगेच दरी आहे. खूप खोल दरी असल्यामुळे छोटीशीच जागा आहे. तर त्या ठिकाणी आम्ही तिथे थांबलो आणि त्यावेळी तिथे एक बाबाजी होते, त्यांनी आम्हाला चहा वगैरे बनवला. आता चहा घेतल्यावर असं वाटायचं की आता खूप प्रवास नसेल, पण माझ्या पतिदेवाने सांगितलं आता सगळा शॉर्टकट रस्ता आहे. जो घाट आहे ना, तो रस्ता खूप फिरून फिरून येतो, आपण शॉर्टकटनी मध्ये शिरून पुन्हा त्या रस्त्याला लागायचं. असं 2-3 ठिकाणी आहे, खूप अंतर कमी आहे. चहापाणी घेऊन लगेच तिथून निघालो आणि तिथून निघाल्यावर पुढे 1 किलोमीटर गेल्यावर, म्हणजे तसं खूप अंतर असेल रस्त्याने गेलं तर, पण मधून शॉर्टकटने निघालो तर 1 किलोमीटर अंतरावर हरदुली म्हणून गाव लागलं. हरदुली गाव तसं छोटंच होतं, कारण तिथं पाण्याची खूप टंचाई होती. वरती होतं ना उंचावर, आता घाट संपलेला होता, उंच टेकडीवर ते गाव होतं आणि तिथं गेल्यावर असं भयंकरच वाटायचं, खूप उदास की आपण नेमकं कुठं आलेलो आहोत काही कळत नव्हतं. लोक खूप लांबून पाणी आणत होते, लहान मुलं पाण्यासाठी खूप लांब जात होते आणि कुठंतरी पाणी साठलेलं होतं, तर तिथं लोक कपडे धुवायचे, गुरांना पाणी पाजायचे. तर त्या ठिकाणी म्हणून त्या हरदुली गावातून पुढे निघून गेलो. पुढे 2-3 किलोमीटरवर ग्वारा म्हणून गाव लागलं. आता ते ग्वारा गावही पार केलं. आता अंदाजे 3 वाजले असावे आणि पुढे निघून गेलो तर पुढे भलवारा म्हणून गाव लागलं. आता त्या भलवारा गावामध्ये सुद्धा गाव थोडं पुढे राहतं आणि अलीकडूनच शॉर्टकट रस्ता आहे. तिथून त्या रस्त्याने निघालं की पुढे बरंच अंतर कमी होतं, म्हणजे 2-3 किलोमीटरचा फेर वाचतो त्या भलवारा गावामध्ये. म्हणून शॉर्टकटने पुढे निघालो, ती पगडंडी म्हणजे पाऊल वाटेने. आणि मध्ये गेल्यावर एक आजी तिथे अगदी खूप गरीब असावी परिस्थिती तिची, आणि तिथे काहीतरी पीक तिथलं काढलेलं होतं, त्याच्यामध्ये ती दाणे वेचत होती. मला असं वाटतं मसूर वगैरे असं काहीतरी असावं, तर तिथे ती वेचत होती. म्हणून माझ्या पतिदेवानी सांगितलं, अगं तुला आपण काल ड्रेस घेतला आहे ना नवा, तर तुझा जुना ड्रेस जो आहे ना तो ह्या आजीकडे आपण देऊन टाकू, कारण ओझं वागवीत बसण्यापेक्षा त्यांचे कोणी असेल मुली वगैरे तर घालतील, नाती वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग त्या आजीला विचारलं, ती म्हणे बाबाजी खूप बरं होईल दिलं तर, म्हणून तो ड्रेस त्यांच्याकडे दिला. ती अशी एवढी चाचपून त्या ड्रेसला बघायची आणि तिला इतका आनंद व्हायचा त्या आजीला. तिला असं वाटायचं की आपल्याला नवीनच कपडा भेटला की काय. ती म्हटली माझ्या नातीला मी देईल, तिला खूप आनंद होईल.
खूप गरिबी परिस्थिती असावी त्यांची की एवढा फाटायला लागलेला ड्रेस कुठंतरी टाकून द्यायचा म्हणून त्यांना दिला, तर त्यांना इतका आनंद होतो आहे. कारण काही लोकांची परिस्थिती किती कठीण असते. म्हणून तो ड्रेस तिथं दिला आणि आता पुन्हा पुढेला चाललेलो आहो. 1 किलोमीटर गेल्यावर आता पुन्हा तो रस्ता लागला जो आम्ही सोडला होता. भलवारा गावामध्ये खूप फिरून तो रस्ता येतो. पुढं गेल्यावर हातीतारा म्हणून गाव लागलं. आता त्या हातीतारामध्ये आम्ही काही थांबलो वगैरे नाही, कारण आता 3:30-4 वाजत आलेले होते. आता पुढे माझ्या पतिदेवानी सांगितलं, मी मागच्या वेळी जिथं मुक्काम केला होता आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करू. म्हणून पुढे हातीतारामधून पुढे निघालो तर पुढे गुंदलाई म्हणून गाव लागलं. त्या गुंदलाई गावामध्ये गेल्यावर माझ्या पतिदेवानी सांगितलं, हा निवास रोड आहे. आपण बरेलापासून निघालो, मंडला रोड सोडला तेव्हापासून हा निवास रोड आहे. कारण तिथून जवळजवळ 30-35 किलोमीटर जास्तही अंतर असू शकतं ते निवास आहे. आणि ते निवास जे गाव आहे ते आता पुढे राहतं. या गुंदलाई गावं सोडलं की लगेच पुढे डाव्या हाताला शॉर्टकटने आपण जायचं आहे. कारण हा निवास रोड जो आहे तो खूप फिरून निवासला जातो आणि निवासला जाऊन पुन्हा मागे येतो. म्हणजे जवळजवळ आपलं 8 किलोमीटरचं अंतर कमी होतं जर आपण शॉर्टकटने गेलो तर. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही त्या गुंदलाई गावाच्या पुढून 1 किलोमीटर पुढे गेलो आणि लगेच डाव्या हाताला वळलो. तर पुढे एवढा खडकाचा रस्ता लागला की भयंकरच, आणि सगळा दगडाचा रस्ता होता. काही हिरवळ वगैरे काही नव्हती त्या रस्त्याने. सगळं खडक जिकडं तिकडं दिसत होतं आणि खूप भयंकर दिसत होता. आता तर 5 वाजलेले होते, म्हणजे अंधार दिवस मावळायला लागलेला होता. म्हणून असं चालत होतं जपजप जपजप. माझ्या पतिदेवानी सांगितलं, अजून खूप लांब जायचं आहे, अजून 6 किलोमीटर जायचं आहे, चला पटापटा. 3 किलोमीटरवरती एक गाव आहे, तिथून 3 किलोमीटर पुढे जायचं आहे, म्हणजे आपल्याला मुक्काम करता येईल. म्हणून इतकं घाईघाईने आम्ही चालत होतो. आणि चालता चालता 2-3 किलोमीटर चालून गेलो आणि तो खड्याचा रस्ता उरकतही नव्हता. आणि त्यातली त्यात माझ्या पायाची आता खूप आग व्हायला लागली होती परत. कारण तळवा पूर्ण घासून गेलेला होता. जे त्या डॉक्टरने जे बँडेज दिले होते ते लावलं, पण ते बँडेज जे चिटकवलेलं होतं त्या चिटकवल्यामुळे जास्त आग होत होती. आणि हा दगडाचा रस्ता होता. दगडं सगळे असे खडी होती, ती खडी टाकलेली. ती खडी म्हणजे तो रस्ता जुना होऊन ती खडी जशीची तशीच होती अजून. म्हणून त्या खडीवरून असा पाय निसटला की पायाला खूप त्रास व्हायचा आणि जीव असा कासावीस व्हायचा. म्हणून यांना म्हणायचे, अहो आता मला नको वाटतंय चालायला, आता खूप त्रास होतोय पायाला. त्यांनी सांगितलं, चल पुढे चालत राहा फक्त. तेव्हा पायाची आग होत असता त्यांनी सांगितलं. मी म्हटलं, अहो आता जास्त नाही चालणं होणार. ते म्हटले, ठीक आहे चल पुढे. पुढे 1-2 किलोमीटरवर आता गाव आहे, बघू तिथं काही दवाखाना वगैरे करू. म्हणून म्हटलं ठीक आहे. तिथं गेलो. आता एक निलगिरीचा छोटासा बाग लागला. तर आता बरं वाटू लागलं की कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी आल्यासारखं वाटायला लागलं. नाहीतर एवढा वेळ इतकं भयंकर, रस्ताही उरकत नाही, सगळा खड्याचा रस्ता आणि पायाची आग होती आहे. तेवढ्यात आता 1 किलोमीटरवर गाव दिसू लागलं, म्हणजे पाण्याची टाकी वगैरे. तर आता बरं वाटू लागलं. मनात असा विचार करायचे, मैया आता माझ्या पतिदेवांनी याच गावात थांबावं. पण ते म्हणायचे आपल्याला पुढच्या गावात जायचं आहे. आता 1 किलोमीटर गावामध्ये गेल्यावर लोक लगेच थांब म्हणू लागले, अरे परिक्रमावासी हो, अब का रुकोगे. माझे पतिदेवांनी सांगितलं, पुढे गाव आहे ना बिजोली, आम्ही तिथं थांबणार आहोत. त्या लोकांनी सांगितलं, अरे सगळा पाऊलवाट आहे आणि तुम्ही जाऊ शकत नाही, तिथं खूप अडचण आहे, तुम्हाला रस्ता कळणार नाही, खूप पाऊलवाटा आहेत, भटकताल इकडं तिकडं, अंधार पडायला लागला आहे, तुम्ही इथंच थांबा. मग माझ्या पतिदेवांनी विचारलं, इथं कोणाकडे व्यवस्था होती का. त्यांनी सांगितलं, इथं एक दुकानदार आहे, तर ते दुकानदार व्यवस्था करतात, तुम्ही त्यांना विचारा. मग त्या दुकानदाराकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं, हो व्यवस्था करतो, मी सदाव्रत वगैरे देत असतो. म्हणून त्या भिकमपुरामध्ये
मुक्काम करायचं ठरवलं. आता तर मला इतका आनंद झाला. मी म्हटलं आता तर सगळी काळजी मिटली, म्हणजे आता त्रास कमी होईल, इथं थांबून घेऊ. म्हणून तिथं थांबलो. त्या दुकानाशेजारीच छोटंसं शिवमंदिर होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही तिथं विश्राम करा आणि तुम्हाला सदाव्रत देतो. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं आम्ही खूप थकलेलो आहोत, आज आमची काहीच बनवायची इच्छा नाही आहे, कारण आम्ही थेट बरेलावरून आलेलो आहोत. तो म्हटला बापरे, एवढं अंतर चालून आलात तुम्ही आणि पूर्ण पायीच आलात? त्यांनी सांगितलं हो. तो म्हटला नाही, माझा तरी विश्वास बसत नाही. अरे एवढं अंतर तुम्ही कसं चालून आलात पायी? माझी पतिदेव म्हटली नर्मदा मैया चालवते. त्यांनी सांगितलं हो ते तर आहेच. मग आणि माझी परिस्थिती बघून, कारण आता मी खूप थकून गेलेले होते, म्हणून त्याच्या पत्नीला सांगितलं की हे बा माताजी आहे त्यांच्यासोबत स्वयंपाक बनवायला, पण खूप थकलेली दिसते आणि हे खूप लांबून आलेत, खूप चालून आलेत हे, म्हणून तूच स्वयंपाक बनव त्यांच्यासाठी. त्यांनी पत्नीला सांगितलं. तिनेसुद्धा आनंदाने स्वीकार केला. आणि आता आम्ही विचारलं, आम्हाला हातपाय वगैरे धुवायचे होते, तर इथं पाण्याची व्यवस्था कशी? तो म्हटला जा इथून सरळ या रस्त्याने जा, पुढं गेल्यावर डाव्या हाताला एक रस्ता आहे, त्या पाऊल वाटेने तुम्ही पुढे जा, तिथं एक हँडपंप आहे, तिथे पाणी आहे हँडपंपला. आम्ही सांगितलं ठीक आहे. मग आता तर एवढं थकून आलेलो आणि एकदा की विश्रामासाठी थांबलो तर पुन्हा चालायची हिंमत होत नाही, म्हणून बॅगा तिथं ठेवल्या. एवढ्या लांब जायचं आहे, पण आता कमंडल सोबत घेऊन गेलो, काठी सोबत घेऊन गेलो, हातपाय धुण्यासाठी गेलो, पण चालायला एवढं जड वाटायला लागलं. आता पायातली सॉक्स आणि बूट काढून ठेवले होते, पण जे बँडेज लावलेलं होतं ते तसंच होतं, म्हणून तसंच गेलो. हातपाय वगैरे धुतले, पण असं वाटायचं हे पाण्याने बँडेज निघून जाईल, पण ते काही निघलंच नाही. हातपाय वगैरे धुवून पुन्हा येत असतो, कारण अंतर जवळजवळ 1 किलोमीटर असावं. माझ्या पतिदेवाने सांगितलं की आपल्याला पहाटे स्नानालासुद्धा इथंच यावं लागणार आहे. आता तर खूपच जड वाटू लागलं. हातपाय वगैरे धुतले, पाणी भरून घेतलं आणि परत तिथं आलो, तर आता ते बँडेज काढावंसं वाटायला लागलं. अजून आरती पूजा राहिलेली आहे. माझ्या पतिदेवांनी सांगितलं थांब, आपण अगोदर आरती करून घेऊ, मग निवांत ते काढ, त्याला मलम वगैरे लावू, आपण ह्यांच्याकडून काहीतरी घेऊ मलम. म्हणून म्हटलं ठीक आहे. आरती करून घेतली आणि आरती झाल्यावर आता तिकडे स्वयंपाकही तयार झालेला होता, म्हणून ते म्हटले आता त्यांनी स्वयंपाक झाला आहे ना, जेवायला सांगितलं आहे ना, आता आपण अगोदर जेवून घेऊ. त्या माताजीने स्वयंपाक तिथे आणून दिला. आम्ही जेवण वगैरे केले, आरती झालेली होती. आता झोपायचं आहे, पण मी ते बँडेज काढू लागले, कारण रात्री काढून ठेवलं म्हणजे जरा पायाला हवा लागेल आणि विश्राम मिळेल, म्हणून दुसरा मलमही लावता येईल. पण असं झालं, जेव्हा बँडेज काढायला लागले तेव्हा बँडेज काही केलं निघत नव्हतं, कारण ते खूप पायाला चालून चालून एवढं चिकटलं होतं की आता निघतच नव्हतं. म्हणून माझ्या पतिदेवांना म्हटलं अहो ही निघतच नाही आहे आणि खूप त्रास होतो आहे, पण मी माझ्या पायाला तरी त्यांना कसा हात लावू देणार, म्हणून मी काढायला लागले पुन्हा. तोपर्यंत ते उठून माझ्या समोर येऊन बसले आणि बघताहेत तर नुसतं बँडेज निघत नाही आहे, तर त्या बँडेजसोबत पायाचं पूर्ण कातडच निघून आलं. आणि जेव्हा कातड निघून आलं ना, आता तर खूप विव्हळले आणि माझ्या डोळ्यातून 2-2 धारा लागल्या. खूप रडायला आलं, खूप त्रास होऊ लागला होता. तेव्हा माझे ते पाय बघून माझ्या पतिदेवांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं हे मी दिवसभर चल म्हणत होतो आणि तूसुद्धा चालत राहिली, पण मला असं वाटतं आपली परिक्रमा पायी आणि व्यवस्थित पूर्ण व्हावी, म्हणून मला वाटतं चालावं. मी म्हटलं हो, मलासुद्धा वाटतं की चालत राहावं आणि चालूनच परिक्रमा पूर्ण झाली पाहिजे. आणि नर्मदा मैया तसं करणार आहे, पण काय करणार, आज तर ही खूपच कठीण झालं आहे. पायाची एवढे कातडे निघून गेले, आता मी उद्या कशी चालणार. त्यावेळी ते त्या दुकानदाराकडे गेले आणि सांगितलं की काही मलम वगैरे आहे का. ते म्हटले मलम नाही, पण डोळ्यात टाकायची जी टूप आहे, लिंबोळी टूप ती आहे,
ती जर लावली ना तरीसुद्धा फरक पडेल. म्हणून त्याने येऊन बघितलं की काय झालं माताजीच्या पायाला. तर पाहतो आहे तर पूर्ण कातडं पायाचं निघून गेलेलं आहे त्या बँडेजला चिटकून. त्यावेळी त्याने बघितलं, त्यालासुद्धा खूप वाईट वाटलं. अरे तुम्ही एवढा त्रास का घेता? अरे बसनी चालत जा ना, गाडीत एखाद्या बसून जा. माझे पतिदेवांनी सांगितलं नाही. आमची नर्मदा मैयेवर आमचा एवढा विश्वास आहे आणि एवढी श्रद्धा आहे. ह्या पायाला एवढा त्रास आत्ता होतो आहे, पण ही सकाळी खूप चालणार आहे. नर्मदा मैया हिला खूप चालवते. मलासुद्धा वाटलं नव्हतं ही चालेल म्हणून, आणि कुणालाच वाटणार नाही ही चालेल, पण नर्मदा मैया हिला खूप चालवते. म्हणून गाडीत बसायची गरज नाही आहे आणि गाडीत बसायचंसुद्धा नाही, तसा विचारसुद्धा करायचा नाही. म्हणून त्याने सांगितलं, हो तुमची श्रद्धा आहे, ठीक आहे. तो मलम लावला आणि खरोखर मला अगदी अर्ध्या तासामध्येच एवढा विश्राम, एवढा आराम वाटू लागला. नाहीतर मला असं वाटायचं आता मला झोपच येणार नाही, एवढा त्रास होत होता. पण नर्मदा मैया खरंच खूप काळजी घेते आणि तिच्या काळजीमुळेच तर माझ्या एवढ्या 2-3 परिक्रमा पूर्ण झाल्या. माझ्या पहिल्या परिक्रमेतले अनुभव कमी आहेत, एवढे माझ्या राघवच्या परिक्रमेमध्ये आहेत. प्रत्येक क्षणाला माझी नर्मदा मैया माझ्या पुढे उभी आणि माझ्या मागे उभी होती. म्हणून एवढा आत्मविश्वास आहे की नर्मदा मैया कुणीही तिच्या किनाऱ्यावर जाईल, फक्त श्रद्धा असेल आणि श्रद्धेने परिक्रमा करेल तर मैया कधीच कुणाला अंत देणार नाही, कधीच कुणाला त्रास होईल असं करणार नाही. सगळ्यांची खूप काळजी घेते मैया आणि फक्त थोडी परीक्षा घेते. तर आपण सुद्धा ते परीक्षेला उतरलं पाहिजे. आपण जेव्हा परीक्षेला उतरतो ना तेव्हाच आपल्याला ते अनुभव असतात. कारण अनुभव हे घडत असताना खूप कठीण असतात. मरणप्राय दुःख असतं कधीकधी, पण ते सांगत असताना दुसऱ्यांसाठी खूप आनंददायी असतात, दुसऱ्यांना खूप प्रभावी असतात, दुसऱ्यांना सुख देणारे असतात किंवा पुढचा मार्ग दाखवणारे असतात. म्हणून आपण अनुभव हे घ्यायचे असतात. उगाचच लोक सांगतात जावं लागतं परिक्रमेला म्हणून जायचं आणि मैयाला त्रास होईल असंही आपण करायचं नाही. किंवा खरंच मैया दर्शन देते का म्हणून काहीतरी उगाच उलटसुलट काहीतरी प्रयोग करायचे, तसं काही नाही. तर आपली साधना आपण करायची, मग मैया सांभाळायला आहेच. म्हणून या ठिकाणी या भिकमपूरमध्ये शिवमंदिरामध्ये, तसं शिवमंदिर हे छोटंसं सभामंडप होतं आणि उघड्यावरच होतं, पण तरीसुद्धा नाईलाजाने त्या ठिकाणी मुक्काम केला. जेवण आरती पूजा सगळं झाल्यावर आपापल्या आसनावरती येऊन सर्वांनी एकमेकांना नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम याच ठिकाणी झाला. नर्मदेहर.